सासूबाई, हा आत्या आल्या होत्या तेव्हा ते तुमच्याशी काय बोलत होत्या हो? आणि मला ते ना रडताना पण दिसल्या. काय झालं होतं? अगं कसलं ते माझ्या नंदाचं नेहमीच आहे. कधी आलं का एकच रडगाणं आहे, तुझी पोरगी माझ्या पोराला दी. आणि आता तर तिचं पोरग एवढं मोठं झालं ना, तर आता काय म्हणतोय की मामाने जर पोरगी नाही दिली तर त्याच्या प्रॉपर्टीतच हिस्सा घ्यायचा आहे. आणि म्हणून ती पोरग सारखं ते आईला भांडत राहतं, नुसतं भांडत. म्हणून आत्या माझ्यापाशी येऊन रडत होती का बघ ती पोरगी दी म्हणून. आता काय सांगू बरं. होय सासूबाई, हा तर वेगळाच का होऊन बसलाय. मग आता काय ठरवलंय? आपली मुलगी देणारच का त्यांना? काय करायचं म्हणजे काय अजिबात नाही त्याला पोरगी द्यायची. आपली पुरीचं काय वाटलं करायचं का त्याला देऊन. 4 पैसे कमवायची अक्कल नाहीये आणि माणसांसंग बोलायचं तर अजिबात नॉलेज नाही त्याला, काय नाहीये. कधी आत्या आली ना तर कधी अंगावर लुगडं नीट नसतंय. आणि हे दोघं बापल्या कधी तिला नीट बोलत नाहीत. कधी त्यांना म्हणजे कधी सुख नाही त्यांच्या जीवाला. हमेशा आलं का नसतं तर रडगाणं आहे नेहमी. माझ्या नंदाला कधी सुख नाही लागलं तर बाई माझ्या लेकीला काय सुख लागायचंय. हेट मी कधीच नाही द्यायची तिथं पोरगी. हे लग्न म्हणजे काय त्यांना भावला भावलीचा खेळ वाटला काय. माझ्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आई नंदाला पाहिलं ना माझ्या, कधी नगभर सुख नाही दिलं तर हे काय करायचे तर. नाही नाही हो सासूबाई, अशी माणूस घाणी माणसं आपल्या डोळ्यासमोर बी उभी नको. नाही बाई, मी तर अजिबात माझी पोरगी द्यायची नाही. हिस्सा मागितला तर हिस्सा देईन, पण माझ्या पोरीला मी त्यांना कधीच देणार नाही. बाई माझी नणंद दिली माझ्या सासूबाईन त्यांनी, तेवढंच बाद झालं. मी माझी पोरगी देऊन आता मी परत तिथं फसणार नाही असल्या घरी.